तर आज निघाले होते आवरून सानूच्या स्कूलमध्ये. तर ते कशासाठी, तर त्यांच्या स्कूलमध्ये आज लहान मुलांची भाजी मंडई भरवली गेली होती. त्याच्यासाठी सानू आणि तिच्या आजी पुढे गेली होती फ्लावर आणि कोबी विकण्यासाठी. आणि मग मी सुद्धा तयार होऊन पिशवी घेऊन भाजी खरेदी करण्यासाठी निघाले. माझ्याबरोबर मी माझ्या दुसऱ्या सासूला सुद्धा घेतले आणि आम्ही दोघी निघालो. जाता जाता ह्या चिमुकलीला सुद्धा घेऊन चाललो होतो. ही माझ्या जावची मुलगी आहे वृंदा. स्कूलमध्ये पोचलो तर चिमुकल्यांनी खूप छान 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 प्रत्येकाने काही ना काहीतरी विकाय आणलं होतं आणि एक छान अशी भाजी मंडई तयार केली होती. सानूला आम्ही आमच्या शेतातलाच कोबी आणि फ्लावर दिला होता विकण्यासाठी. आणि विकता विकता हिलाच भूक लागली होती आणि ही मस्तपैकी इडली आणि चटणी खात होती. आणि हा असा उपक्रम आहे ना, सगळ्या स्कूलनी राबवला पाहिजे. म्हणजे कसं, मुलांना एक दिवस मज्जा पण करता येते आणि त्यांना भरपूर असं नॉलेजसुद्धा भेटतो. आणि मुलांनी सुद्धा भरपूर प्रकारच्या भाज्या आणल्या होत्या. कोथिंबीर, कांद्याची पात, शापूची भाजी आणि पेला कुणी कुणी लस्सीसुद्धा आणली होती. इडली सांबार आणलं होतं. कुणी असं दुकानातलं सामानसुद्धा विकायला आणलं होतं. परत तांदूळच्याची भाजी, मेथीची भाजी, कोबी, पालक, असं बरंच काय काय विकाय आणलेलं. इथं मंचुरियन आणलं होतं. मी मंचुरियन ट्राय केलं होतं आणि खूप छान होतं. आणि मग मी घरात टोमॅटो नव्हतं म्हणून मग मी ह्या मुलीकडून टोमॅटो विकत घेतलं. आणि मुलांकडून विकत घेतल्यावरती त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. टोमॅटो विकत घेऊन मी तिला मग योग्य ती किंमतसुद्धा त्याची दिली. म्हणजे तिने जेवढा लावला होता रेट तेवढी दिली. नंतर मग इथं भेंडी खूप छान होती, कवळी. मग ती भेंडीसुद्धा घेतली थोडीशी. आणि या मुलांनी खरा बाजार असल्यासारखं सगळे साहित्य आणले होतं. म्हणजे वजन काटा वगैरे आणि व्यवस्थित वजन वगैरे करून सुद्धा त्यांनी सगळ्यांना भाज्या दिल्या. म्हणजे यातून मुलांना भरपूर काही शिकायला मिळत होतं. वजन वगैरे कसं करायचं, किती ग्रॅम म्हणजे किती किलो, याचे सगळा मुलांना अभ्यास होत होता. नंतर आम्ही सानूकडं आलो. तिच्याकडून सुद्धा आम्ही कोबी फ्लावर विकत घेतला, कारण की तिच्या आनंदासाठी. आणि तिथल्या प्रत्येक मुलांना वाटत होतं की आमच्याकडून यांनी काही ना काहीतरी विकत घ्यावं, कारण की प्रत्येकजण असं आशेनं बघत होतं. आणि त्यांच्याकडून विकत घेतलं की त्यांना इतका आनंद व्हायचा. आणि त्यानंतर जरा थोडंसं ऊन झालं होतं आणि हिला खूप गरम होत होतं, म्हणून हिने कोबीच्या पानाने स्वतःला हवा घालायला लागले आणि म्हणत होती, कोबी घ्या कोबी, कोबी घ्या कोबी. मोठ्याने बोल ना, वर्गात किती मोठ्याने हे करतात. आणि मग आमचा भाजीपाला तर सगळा घेऊन झाला होता. जे जे लागतंय ते आम्ही घेतलं होतं. आणि मग नंतर आम्ही आलो इडली सांबारकडे. मस्तपैकी इडली सांबार घरी पार्सल घेतलं आणि निघालो घरी आल्यानंतर म्हणलं आता इडली सांबार जरा टेस्ट करून बघावं. दिसायला तर एक नंबर दिसत होता आणि मग टेस्ट केला. टेस्टला एवढा भारी होता ना, एक नंबरच होता. काळी माती निळ पाणी हिरव शिवा, ताज्या ताज्या माळव्याचा भुईलाया भार, ज्वानीच्या या मळ्यामंदी फिरतीच पाणी, बघायला कवतिक आलं नाही कुणी, मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, अन राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय.